नमस्कार, मी पत्रकार बालचंद्र कांबडी आणि आपण पाहत आहात आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर हे यूट्यूब चॅनल। आणि आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत शहरातील सर्वात मोठे मैदान नेताजी सुभाषचंद्र बोस यांची येथील दुरावस्था। गोलमाल है भाई, सब गोलमाल है। आपण पाहू शकतात महापालिकेने येथे मुलांचे खेळण्याचे साहित्य लावलेले आहेत। हे इन्स्ट्रुमेंट अनेकदा कधी कधी तुटतात, परंतु तुटल्यानंतर त्या ठेकेदाराचा जो मेंटेन करतो त्या व्यक्तीने किंवा त्या मेकॅनिकने नीट व्यवस्थितरित्या त्यांना बनवताही आले नाही। ही एक कडी ह्या साईडला आहे, तशाच रीतीने ही कडी पूर्वीप्रमाणे त्याने विरुद्ध दिशेला लावायला पाहिजे होती, परंतु ती आतमध्ये आलेली आहे। म्हणजे एखादा मुलाला ती जास्त जोरात खेळताना हाताला लागू शकते। सुभान अल्लाह, क्या कारीगरी है। इस फनकार ने तो खुदा की कुदरत को ही बदल कर रख दिया। ओपन जिम सुद्धा लावलेली आहे, परंतु येथे सुरक्षा रक्षक मला ते 15 एकरच्या या मैदानावर 3 सुरक्षा रक्षक तरी कमीत कमी असावेत, परंतु तसे ठेवण्यात आलेले नाही। त्याचा परिणाम आपण बघू शकतात। ही ओपन जिम या ठिकाणी अनेक कड्या तुटलेल्या आहेत। हे जिम करणारे यांच्याकडून तुटले असतील किंवा कसे गेले असतील, परंतु यानंतर त्या साहित्याचं काय झालं हेही सुद्धा माहित नाही। हे पहा, हे आपण पाहू शकतात। इस कारीगर को हम 5 लाख नहीं 50 लाख देंगे। मीरा भाईंदर महानगरपालिका आम्हाला स्वच्छ सर्वेक्षणाचं मानांकन मिळालं असं एकदम छातीठोकपणे सांगते, परंतु महापालिकेच्या मुख्यालयापासून केवळ 5 मिनिटं अंतरावर असलेलं हे सर्वात मोठं मैदान, यांचं सर्वेक्षण पाहून घ्या। हे बघा, अशी घाण साचलेली आहे। शौचालयाची दुरावस्था पाहून घ्या, कसे डाग पडलेले आहेत। आणि अजून एक भयानक स्थिती दाखवतो, इकडे या, इकडे फोटो मारा। इथे घाण केलेली आहे। हे संडास नाही, परंतु कारण एकच संडास आणि दुसरं बंद असते, त्याच्यामुळे वापरणाऱ्यांनी घाण करून ठेवलेली आहे। आणि पहा, इथे तोडून टाकलेलं आहे लहान मुलाचं खेळण्याचं साहित्य, खेळण्याचे झुला, हाही असा एवढा मोठा चांगला चैनचा तोडलेला आहे। किसने बनाया? जवळपास 1000 कधी 2000 आतमध्ये व्यक्ती असतात। कधी भांडण झाल्यानंतर त्यांना समजावण्यासाठी येथे 3 किंवा 4 सुरक्षा रक्षक आवश्यक असताना फक्त या प्रवेशद्वाराकडे या महापालिकेच्या व्यवस्थापनाने केवळ 1 सुरक्षा रक्षक दिलेला आहे। आणि काही उपद्रवी व्यक्ती यांना रोखण्यासाठी ते पुरेसे नाही आहे। तर शहराच्या नागरिकांना आपण पाहू शकतात, आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर यांनी ही समस्या आपल्यासमोर आणलेली आहे। आणि आपल्याला ही योग्य वाटली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि या समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना जाब विचारा।